नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी काही टिप्स जाणून घेणार आहोत. त्यामध्ये पहिली टिप्स अशी आहे की स्वतःला जाणून घ्या. स्वतःला समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. यासाठी स्वतःमध्ये काय चांगल्या आणि वाईट गोष्टी आहेत त्याची एक यादी करा. त्यानंतर त्यातील चांगल्या गोष्टी प्रत्येक आठवड्याला वाढवण्याचा प्रयत्न करा. सोबत वाईट गोष्टीवर मात करीत एक प्रभावी तजेलदार व्यक्तिमत्व घडवा. दुसरी गोष्ट, तुमच्या वागण्या बोलण्यात सकारात्मकता आणा. तुमच्या वागण्या बोलण्यातून सकारात्मक भाव समोरच्या व्यक्तीवर व्यक्त व्हायला हवा. तुम्ही नकारात्मक असाल किंवा काही कारणांनी नाराज असाल तर समोरच्या व्यक्तीवर तुमचा प्रभाव पडणार नाही. तो व्यक्ती तुम्हाला टाळण्याचा प्रयत्न करेल. अशा वेळी तुम्ही तुमचे मुद्दे त्याला पटवून सांगू शकत नाहीत. तिसरी गोष्ट, तुम्हाला स्वतःचे मत असू द्या. कोणताही प्रसंग असो, तुम्हाला तुमचं स्वतःचं मत असणं अत्यंत आवश्यक आहे. मत नसलेल्या व्यक्तीला सध्याच्या स्पर्धात्मक युगात स्थान नाही. एकदा इतरांना समजलं की तुम्हाला मत नाही तर ते तुम्हाला गृहीत धरू लागतात. यात तुमचं नुकसान होतं. चौथी गोष्ट म्हणजे नवीन लोकांना भेटा. असं म्हटलं जातं की दररोज तुम्ही एक माणूस जोडला पाहिजे. जर हे शक्य नसेल तर एका आठवड्यात किमान एक माणूस जोडण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुमचा ग्रुप वाढतो. तुम्हाला नवनवीन गोष्टी कळतात, समजतात, तुमच्या ज्ञानात भर पडते. पाचवी गोष्ट, वाचन करा. नवीन छंद जोपासा. वाचन करणारा व्यक्ती ज्ञानी समजला जातो, कारण दररोज त्याच्या ज्ञानात भर पडत असते. नवनवीन गोष्टी तो आत्मसात करत असतो. यामुळे तुमचा समजूतदारपणा अधिक वाढतो. आणखी लोक तुमच्याशी जोडले जातात. तसेच नवीन छंद जोपासण्याचाही प्रयत्न करा. त्यातून तुमचा वेळ सत्कर्मीही लागतो. सहावी गोष्ट, तुम्ही स्वतःला चांगला श्रोता बनवा. समोरचा व्यक्ती काय सांगतो हे तुम्ही लक्ष देऊन ऐकलं पाहिजे. जसं तुम्ही चांगला वक्ता असावेत तसेच चांगला श्रोताही असणं आवश्यक आहे. अन्यथा समोरची व्यक्ती तुम्हाला ऐकून ऐकून बोर होते आणि तुम्हाला टाळण्याचा प्रयत्न करते. सातवी गोष्ट म्हणजे तुम्ही जरा आनंदी राहा. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात प्रचंड ताणतणाव आहे. शिवाय चार डोकी भेटली की कायम गंभीर विषयावर चर्चा केली जाते. अशा वेळी एखादा विनोद तुम्हाला वेगळे परिणाम देऊन जातो. पण उपस्थित असलेल्या लोकांमध्ये तुम्ही केलेला विनोद किती साजेसा, समंजस आहे हे आधी मात्र तपासून घ्या, नाहीतर हसे करून घ्याल. आठवी गोष्ट म्हणजे इतरांचा आदर राखा. भारतात आदर या शब्दाला प्रचंड महत्त्व आहे. जर तुम्ही समोरच्या व्यक्तीला आदर दिला, सन्मान दाखवला, तुमच्या व्यक्तिमत्वाला एक वेगळीच झळाळी मिळते. त्यांच्या मनातील तुमचे स्थान अधिक बळकट होतं. त्याचा तुम्हाला भविष्यात लाभ होतो. नववी गोष्ट म्हणजे तुमच्या बॉडी लँग्वेजवर भर द्या. समोरच्या व्यक्तीशी संवाद साधताना, बोलताना अगदी कम्फर्टेबल राहा. तुमच्या बॉडी लँग्वेजवर भर द्या. त्यातून तुम्ही प्रभावी संभाषण साधू शकता. आपले मुद्दे पटवून देऊ शकता. भाषण करतानाही बॉडी लँग्वेजला खूप महत्त्व आहे. 10वी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ड्रेसिंग सेन्स सुधारा. एखाद्या इव्हेंटनुसार आपली कपडे ठेवा. ऑफिसला जाताना साजेसे कपडे घाला. रात्रीची पार्टी असेल तर पार्टी लुकमध्ये जरा मॉडर्न दिसण्याचा प्रयत्न करा. कलिग्ससोबत बाहेर फिरायला जाणार असाल तर कॅज्युअल्स कपडे घाला. 11वी गोष्ट म्हणजे आत्मपरीक्षण करा. आत्मपरीक्षण करणंही अत्यंत आवश्यक आहे. त्यातून तुमच्या चांगल्या वाईट बाबी समोर येत असतात. तुम्ही खरंच चुकताय की बरोबर आहात हे तुम्हाला समजून येतं. तुम्ही मार्गक्रमण करीत असलेला मार्ग योग्य की दुसरा मार्ग पकडायला हवा हेही तुम्हाला समजतं. आणि 12वी गोष्ट म्हणजे कॉन्फिडंट राहा. तुमच्याकडे आत्मविश्वास असायला हवा. आपल्या गुणांची आपल्याला पारख हवीच. पण ओव्हर कॉन्फिडंट राहू नका. त्यात तुमचं नुकसान होतं. पण स्वतःला दुर्लक्षितही करू नका. अन्यथा तुमच्यात गट असतानाही तुम्ही स्पर्धेच्या बाहेर फेकले जाल. सर्वोत्तम राहण्याची क्षमता असतानाही मागच्या रांगेत उभे राहाल. तेव्हा बी कॉन्फिडंट. जगावर मात करा.